नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, स्मार्टफोनमधून पैसे काढणं आता आणखी सोपं करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मोठी तयारी करत आहे। आता लवकरच भारतातील लोक 20 लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉन्डन्स आउटलेटवरती UPI-द्वारे पैसे काढू शकतील। ही सुविधा अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी संपर्क साधलेला आहे। सध्या UPI आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा फक्त निवडक ATM आणि दुकानांवरतीच उपलब्ध आहे आणि यावरती मर्यादा देखील आहे। शहर आणि शहरांमध्ये प्रति व्यवहार 1000 रुपये आणि गावामध्ये 2000 रुपये अशी मर्यादा निश्चित करण्यात आली। अहवालामध्ये असं म्हणण्यात आलंय की प्रस्तावित योजनेअंतर्गत BC आउटलेटवरती प्रत्येक व्यवहारावरती 10,000 रुपयांपर्यंतची रोख रक्कम ही काढता येणार आहे। बिझनेस करस्पॉन्डंट हे स्थानिक एजंट असतात जे ATM सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागात किंवा बँकिंग सेवा देत असतात। अशा वंचित भागामध्ये हे लोक बँक शाखांचा विस्तार म्हणून काम करतात। बिझनेस करस्पॉन्डंट दुकानदार, स्वयंसेवी संस्था किंवा कुठलीही व्यक्ती असू शकते। पूर्वी देखील लोक आधारित प्रमाणीकरण आणि डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी बिझनेस करस्पॉन्डंटचा वापर होत होता। आता जर UPI आधारित QR कोड लागू केला तर ग्राहक त्यांच्या फोनवरील कोणत्याही UPI ॲपचा वापर करून कोड स्कॅन करून पैसे काढू शकतील। या अंतर्गत लाखो लहान सेवा केंद्र आणि दुकानदारांना QR कोड दिले जातील। यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँकेकडून व्यवसाय प्रतिनिधींना देखील UPI-द्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी मागितलेली आहे। या नवीन प्रणालीचा फायदा अशा ग्राहकांनाही होऊ शकतो ज्यांना फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनमध्ये अडचणी आहेत किंवा जे डेबिट कार्ड वापरण्यास टाळाटाळ करतात। सध्या ग्राहक BC मध्ये विद्यमान मायक्रो ATM मशीनमध्ये त्यांचं कार्ड टाकून पैसे काढतात। आता ही प्रणाली आणखीनच सोपं करण्याचं काम चालू होणार आहे। या अंतर्गत BC आउटलेटद्वारे जाऊन QR कोड स्कॅन करून पैसे काढता येतील। NPCI ने 2016 मध्ये UPI हे लॉन्च केलं होतं आणि तेव्हापासून UPI प्रगतीच करत आहे। तर मग आता सरकार ही नवीन सुविधा सर्वांसाठी लवकरच उपलब्ध करून देणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।